क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेतील जवळपास जिल्ह्यातील 6000हून अधिक बालकांना व निराधार निराश्रित या लोकांना त्यांचा या योजनेचा जो लाभ आहे तो अद्यापपर्यंत मिळालेला नाही। मागील 8 महिन्यांपासून हा लाभ जो आहे तो मिळाला नाही। लाडकी बहीण योजनेचा हा त्यांना फटका बसला असल्याचं धक्कादायक बाब जी आहे ती समोर आलेली आहे आणि या जिल्ह्याभरातील जवळपास 6000हून अधिक असे हे लाभार्थी आहेत। तर महाराष्ट्रात जवळपास 1.5 लाखाहून अधिक हे असे लाभार्थी आहेत। जिल्ह्यातील 6000हून अधिक असलेल्या या लाभार्थ्यांना अद्यापही लाभ न मिळाल्याने त्यांची परिस्थिती जी आहे ती चिंताजनक आहे आणि त्यांना ह्या लाभामुळेच त्यांचं जे आहे उदरनिर्वाह जो आहे तो होत होता। लाडकी बहीण योजनेचा या सर्व लाभार्थ्यांना फटका बसल्यामुळे एकल पालकांकडून रोष व्यक्त केला जात आहे आणि शासन आता याकडे लक्ष देते का याकडे देखील सर्व या पालकांचं लक्ष लागून आहे। दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा। बुलढाणा जिल्ह्यामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेअंतर्गत जो की अनाथ बालक असेल, 0 ते 18 वयोगटातील एकल पालक असेल तर अशा बालकांना त्यांच्या शैक्षणिक सुविधेपासून वंचित राहू नये म्हणून ही योजना राबवली जाते। या अंतर्गत सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यामध्ये साधारणतः 6054 लाभार्थी यामध्ये लाभासाठी पात्र असून त्यांचे 12 ज्या संस्था शासनाकडून आपल्याला मान्यता प्राप्त होऊन आलेल्या आहे तर त्यांच्या मार्फत त्यांच्यावरती लाभ देण्याबाबत तसेच इतर सामाजिक सर्वेक्षण बाबत कार्यवाही करण्यात येते। इतर लाभार्थ्यांच्या बाबतीत आपलं जिल्हा बाल संरक्षण कक्ष असेल, संरक्षण अधिकारी असेल तर यांच्या मार्फत नियमित पाठपुरावा करून त्यांना लाभ देण्याबाबत कार्यवाही केली जाते। मध्ये अतिशय आक्रमक झालेलं आहे, संतप्त झालेलं आहे, काय नेमका प्रकार आहे? असा प्रकार आहे, गेलं 1 वर्ष झालं तटकरे ताई क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना या योजनेचे पैसे डीबीटी मार्फत डायरेक्टली लेकरांच्या खात्यावर पडणार होते, ते आणखीनही पडलेले नाहीत। मग माझ्या मुलांचं शिक्षण मी थांबवू का? तर माझंच मूल आहे असं नाही तर तमाम महाराष्ट्रभरामध्ये ही जी गोंधळ उठलेला आहे ते एकमेव लाडक्या बहिणीमुळे उठलेला आहे आणि इकडचा निधी संपूर्ण तिकडे लाडक्या बहिणीला दिला जातो आणि मुलांचं शिक्षण थांबते आणि असं प्रत्येकाला वाटतं की आपल्या लेकराचं शिक्षण दर्जेदार व्हायला पाहिजे। ग्रामीण भागातले आम्ही लेकरं जरी असलो, आमची लेकरं ग्रामीण भागातले जरी असले तरी आमच्या लेकरांना ट्युशन्स असतात, शिक्षण आहे, त्यांचं खाणं पिणं कपडा लत्ता ह्या सगळ्या गोष्टी आहेत। पण वाढत्या महागाईमुळे आम्हाला तेही काही करता येत नाही। जमेल तेवढं जमेल तसं आम्ही मुलांना शिक्षण देतोय। जर समजा मला जर इतकंही करता नाही आलं तर माझ्या मुलाचं 1 वर्षाचं शिक्षण जर थांबलं त्याला जबाबदार एकमेव तटकरे ताई असतील।